वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 4 आपण अभ्यासत आहोत. सामाजिक संस्था हे प्रकरणाचं नाव आहे आणि यामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. त्यापैकी 3 उपघटक आपण व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत. ते तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण 4था उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे, अर्थव्यवस्था आणि काम, की बदलत्या काळामध्ये अर्थव्यवस्था कशा बदलत गेल्या, कामाचं स्वरूप कसं बदलत गेलं या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया. प्रकरण क्रमांक 4 मधील 4था उपघटक आहे अर्थव्यवस्था आणि काम. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि ग्रहण करण्याच्या प्रमुख सामाजिक व्यवस्थेला अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. प्रथम आपण अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं ते समजून घेऊ. अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं. उत्पादन प्रोडक्शन. वस्तू याचा अर्थ आपण ज्याला स्पर्श करू शकतो, उदाहरणार्थ वाहन किंवा खाण्याचे पदार्थ वगैरे अशा वस्तू, आणि सेवा उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर अशा यांच्या कामाला सेवा असं म्हणतात. यांचं प्रोडक्शन होत असतं. वितरण त्याचं वाटप होत असतं. वस्तू सेवा तयार झाल्या तर ग्राहकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि ग्रहण करणं म्हणजे त्याने त्याचा उपभोग घेणं, ही जी व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था आहे, ही या व्यवस्थेला अर्थव्यवस्था असं म्हणतात. हे समजून घ्या. प्रत्येक समाजाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही भौतिक गरजांची पूर्ती करणे आवश्यक असते. समाज कोणताही असो पण त्यांना भौतिक गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण वगैरे सगळ्या गरजा पूर्ण कराव्या लागतात, कारण त्यांना जगायचं आहे. समाजातील सर्व सदस्यांच्या मूलभूत गरजा नीट भागवल्या जाणे गरजेचे असते आणि या सगळ्या मूलभूत गरजा आहेत माणसाला जीवन जगण्यासाठी, त्या भागल्या पाहिजेत. आजच्या समाजातील बहुतेक प्रौढ व्यक्तींचा वेळ उदरनिर्वाहाची सोय करण्यातच जातो. त्यामुळे आजच्या समाजामध्ये पाहताय की जे प्रौढ व्यक्ती आहेत किंवा कुटुंब प्रमुख आहेत ते कामधंद्यासाठी बाहेर जातात आणि उदरनिर्वाह म्हणजे पोटापाण्याची व्यवस्था करणं, पैसे कमावणं यातच त्या व्यक्तीचा वेळ जात असतो. काम करणाऱ्या व्यक्तीचा वेळ जातो. त्यामुळे उत्पादन व्यवस्थेबरोबरच एक सक्षम वितरण व्यवस्था खूप आवश्यक आहे. म्हणजे उत्पादनाची व्यवस्था जशी आवश्यक आहे प्रोडक्शन करण्याची, तसं ते प्रोडक्शन ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था चांगली असली पाहिजे. तसेच समाजातील आर्थिक व्यवस्थेवर अंकुश ठेवणारी एक नियमनात्मक व्यवस्था देखील महत्त्वाची आहे. आणि जी अर्थव्यवस्था आहे त्यावर अंकुश म्हणजे नियंत्रण ठेवणारी व्यवस्थासुद्धा आवश्यक आहे. समाज व्यवस्थेतील कुटुंब, धर्म आणि राजकीय व्यवस्थेशी अर्थव्यवस्था जोडलेली असते. आता अर्थव्यवस्था काही वेगळी नाही आहे कुटुंबापासून किंवा धर्मापासून किंवा राजकीय व्यवस्थेपासून, एकमेकांशी जोडलेल्या आहेत या बाबी. आजच्या काळात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था एकमेकींशी तसेच इतर सामाजिक व्यवस्थांशी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात जोडलेल्या आहेत. आणि आजचा जर काळ विचारात घेतला 1990 नंतरचा, तर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या कारणाने सर्व जग जवळ आलं आहे किंवा सर्व जग एक खेडं झालं आहे. म्हणजे थोडक्यात काय, जागतिकीकरण तर संपूर्ण जगच एक अर्थव्यवस्था झालेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या अर्थव्यवस्था, सगळी राष्ट्र एकमेकांशी जोडलेली गेलेली आहेत. नंतर सामाजिक व्यवस्थासुद्धा जोडलेल्या गेल्या आहेत. आता आपण पाहूया बदलत्या अर्थव्यवस्था कशा बदलत गेलेल्या आहेत. बदलत्या भौतिक गरजांनुसार मानवी समाजाने नवनवीन बदल अंगीकारले. म्हणजे माणसाच्या गरजा जसजशा बदलत गेल्या तसं अनेक बदल होत गेले आणि त्याच बदलत्या अवस्थांमधून मानवी समाज विकसित होत गेला आहे. जसं मानव गुहेमध्ये राहत होता तेव्हाच्या गरजा वेगळ्या होत्या, तर आजपर्यंतचा माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंतचा त्याचा प्रवास हा सगळा बदल होत गेला. वेगवेगळ्या अवस्थांच्यामधून मानव विकसित होत गेलेला आहे. बदलते तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी बदलत आहे. संसाधनांची संघटना, जी संसाधनं असतात अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या प्रोडक्शनसाठी त्याचं संघटन, भौतिक वस्तूंच्या बदलत्या गरजा, लोकांच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या गरजा बदलत आहेत. त्यानुसार बदलते उत्पादन, त्यानुसार उत्पादनसुद्धा घेतलं जातं. ग्राहकांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत आजच्या काळात तर ग्राहक राजा आहे. ग्राहकाला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच वस्तूंचं प्रोडक्शन होतं आणि त्याचं वाटप होतं, वितरण होतं. या सर्व घटकांचा मानवी विकासात महत्त्वाचा सहभाग आहे आणि मानवाच्या विकासात या सगळ्या बाबींचा एकूण सहभाग आहे.
आधुनिक जगाचे सर्वात लक्षवेधक, आता आजच्या काळात जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची बाब किंवा सगळ्यात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिशय वाढत्या प्रमाणावर होणारा वापर. तुम्ही पाहता एवढासा इवलासा मोबाईल आहे, पण तो खिशात आला आहे तर जणू जग खिशात घातल्यासारखं आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा अतिशय वापर आणि त्याचबरोबर भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा झालेला प्रसार होय. म्हणजे खाजगी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवली अर्थव्यवस्था याचा अर्थ मानवी श्रमाचा वापर कमी होणं, यंत्राचा वापर जास्त होणं. त्याचा वापर वाढू लागलेला आहे. एक संगणक 40 लोकांचं काम करतो आहे, याचा अर्थ एक संगणक चालवायला एक माणूस पुरेसा आहे. 39 माणसं बिनकामाची झाली असा त्याचा अर्थ. काम आणि अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप जाणून घेताना या संक्रमणातील 3 प्रमुख अवस्था लक्षात येतात. आता आपल्याला अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं बदलत गेलं हे जर समजून घ्यायचं असेल किंवा संक्रमण म्हणजे बदलता काळ, संक्रमण म्हणजे बदल, तर त्याच्या 3 अवस्था आहेत की 3 टप्पे आहेत ते आपण समजून घेऊया. 3 अवस्था. पहिली अवस्था आहे कृषक क्रांती. कृषक म्हणजे शेती, कृषी म्हणजे शेती. पहिली क्रांती शेतीची झाली. पाहूया आपण आता. शिकार करून आणि अन्न गोळा करून मानव जेव्हा प्राथमिक अवस्थेमध्ये होता, गुहेत राहत होता किंवा जंगलात राहत होता, असं अन्न गोळा करत होता तो. जगणाऱ्या समूहापासून म्हणजे तिथपासून सुरुवात मानवाच्या विकासाची. आणि मग पशुपालन करू लागला. पशुपालन अवस्थेनंतर शेतीच्या शोधामुळे मानवी समाजाने एका नवीन प्रगत अवस्थेत प्रवेश केला. शेती सुरू झाल्यामुळे मानव एका ठिकाणी राहू लागला, शेती करू लागला, त्याला अन्न मिळू लागलं. कृषी प्रधान अवस्थेत प्राण्यांचा वापर करून नांगरणीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीचा वापर शेतीसाठी करून घेणे शक्य झाले. आणि जेव्हा शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती किंवा अवस्था होती माणसाची, त्यावेळी त्यांनी प्राण्यांचा वापर करून शेती केली. म्हणजे बैल वगैरे पशुपालन करून मोठी जमीन त्यांनी लागवडीखाली आणली आहे. ही शेतीची क्रांतीच झालेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे तर समाजाची उत्पादकता वाढली. मानवी हाताच्या सहाय्याने काम करण्यापेक्षा प्राण्यांची मदत घेतल्यामुळं शेतीमध्ये त्यांचं उत्पादन वाढलं. शेती जसजशी प्रगत झाली तसतसे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. तसेच हस्तव्यवसाय, पशुपालन, अवजारांची निर्मिती अशा विशेषीकरणावर आधारित नवीन क्षेत्रेही विकसित झाली. म्हणजे केवळ शेतीच विकसित झाली असं नाही, पण मानवाला लागणारे मग हाताने काही वस्तू बनवणं, नंतर पशूंचं पालन करणं, शेतीसाठी वेगवेगळी अवजारं निर्माण करणं, अशा प्रकारे वेगवेगळी क्षेत्रही निर्माण झालेली आहेत. तिथं लोक कामं करू लागले. शेतीला लागणारे तंत्रज्ञान, श्रमविभाजन म्हणजे प्रत्येक व्यक्ती सगळं काम करू शकत नाही, पण विशिष्ट कामामध्ये लोक तरबेज झाली. कायमस्वरूपी वस्तीस्थाने म्हणजे एका ठिकाणी राहू लागले लोक समूहाने. आणि प्रगत व्यापार देखील करू लागले. प्रोडक्शन वाढलंय तर एवढं स्वतः वापर न करता ते विकू लागले. यातून अर्थव्यवस्था विस्तारली. म्हणजे अर्थव्यवस्था मोठी झाली, तिचा विस्तार होत गेला. ही पहिली झाली कृषक क्रांती किंवा शेतीची. दुसरी क्रांती आहे औद्योगिक क्रांती, की ज्याची सुरुवात इंग्लंडमध्ये झालेली आहे. साधारण 18व्या शतकाच्या मध्यावर प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर युरोप व अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. आता याचा अभ्यास तुम्ही इतिहासामध्ये बराचसा केलेला आहे. पहा, इंग्लंडमध्ये प्रथम क्रांती झाली, औद्योगिक क्रांती, कारण वेगवेगळ्या नवनवीन यंत्राचा शोध लागलेला आहे, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला. आणि नंतर युरोप, अमेरिका आणि इतर जगभर ती पसरली. या क्रांतीमुळे सामाजिक व आर्थिक जीवन आमूलाग्र बदलले. मानवी जीवन बदललं आहे, सामाजिकदृष्ट्या पण बदललं आणि आर्थिक दृष्टीने पण बदललं. औद्योगिकीकरणामुळे 4 ठळक आर्थिक बदल घडून आले. आता औद्योगिकरण याचा अर्थ उद्योग व्यवसायांची वाढ झाली. ते झाल्यामुळे काय बदल घडून आलेले आहेत आर्थिक बदल ते पाहूया. पहिला बदल झाला ऊर्जेचे नवीन प्रकार, ऊर्जेचे नवीन स्रोत सापडले. 1765 जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा महत्त्वाचा शोध लावला. म्हणजे रेल्वे इंजिन जे आहे ते कोळशावर चालत होतं, कोळशावर त्याची वाफ होणार आणि मग त्याच्या सहाय्याने इंजिन चालणार, हा शोध लावलेला आहे जेम्स वॅटने. वाफेचं इंजिन म्हणतात त्याला. या शोधामुळे प्राणी व माणसांच्या शारीरिक शक्तीचा उत्पादनातील सहभाग लक्षणीयरित्या घटला. म्हणजे मग घोड्यावर बसून कुठे जाण्यापेक्षा रेल्वेने बसून जाणं सोपं आहे. म्हणजे त्यांचं काम वाढलं, शारीरिक शक्ती उत्पादनामध्ये वेगळ्या पद्धतीने वापरली जाऊ लागली.
जैविक शक्तीपेक्षा अनेक पटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या या नवीन ऊर्जेमुळे मोठमोठाली यंत्रसामग्री सहज व जास्त कार्यक्षमरित्या काम करू लागली. म्हणजे हे याच्या सहाय्याने वाफेच्या इंजिनामुळे यंत्र जी आहेत ती काम करू लागली. म्हणजे मानवाला आपली शक्ती कमी वापरावी लागू लागली. अतिशय शक्तिशाली मोठमोठाली यंत्रसामग्री कार्यक्षमरित्या मानवाचं काम करू लागली. हे ऊर्जा प्रकारामुळे फायदा झाला. नंतर दुसरा बदल, कारखान्यांमध्ये कामाचं केंद्रीकरण झालं. एका ठिकाणी विशिष्ट काम. यंत्रसामग्रीच्या वापरामुळे कारखान्यांची निर्मिती झाली. मग कारखाने तयार झाले. यंत्रसामग्रीचा वापर सुरू झाल्यावर उत्पादनाचे काम एका छताखाली होऊ लागले. म्हणजे एकाच ठिकाणी ती वस्तू तयार होऊ लागली. उत्पादनाचे क्षेत्र घरापासून वेगळे झाले. म्हणजे घराच्या बाहेर जाऊन कारखान्यात काम करायला लागायला लागलं लोकांना. कामाचे ठिकाण नावाचे एक नवीन औपचारिक क्षेत्र निर्माण झाले. म्हणजे ऑफिस, कारखाना असं ठिकाण निर्माण झालं. लोक आता कामासाठी घराबाहेर पडू लागले. पूर्वी घरात काम करायचे, तर आता घराच्या बाहेर जावं लागलं त्यांना. उत्पादनाचे एक नवीन औपचारिक सार्वजनिक आर्थिक क्षेत्र ठळकपणे विकसित झाले. म्हणजे उत्पादन करण्याच्या ठिकाणी कामावर जायचं, तिथं औपचारिकपणे काम करायचं आणि अशा प्रकारे पब्लिकली सार्वजनिक आणि आर्थिक क्षेत्र तयार झालेलं आहे. कारखान्यामध्ये कामाचं केंद्रीकरण झालं. पुढचा बदल पाहूया, तिसरा. मोठ्या प्रमाणावर उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं यंत्राच्या सहाय्याने. जसं हातमागाच्या सहाय्याने वस्त्र तयार करणं, मानवी हाताच्या सहाय्याने शक्तीने खूप कमी वस्त्र तयार होत असे, पण ते जर यंत्राच्या सहाय्याने केलं, ते यंत्र कितीतरी भरपूर अशा प्रकारचं वस्त्र एका दिवसातही तयार करू शकतं. औद्योगिक अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारले. कच्च्या मालापासून विविध प्रकारच्या तयार वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या या क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण होऊ लागला आणि वेगवेगळे कारखाने तयार झाले. कच्च्या मालापासून पक्का माल बनवायचा किंवा वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या, मग तिथे लोकांना रोजगार पण मिळायला लागला. उदाहरणार्थ, कारखान्यांमध्ये घाऊक प्रमाणावर लाकडापासून फर्निचर आणि लोकरीपासून कापड बनवले जाऊ लागले. म्हणजे कापसापासून कापड बनवायचा कारखाना आणि लाकडापासून फर्निचर बनवायचा कारखाना, असे कारखाने निर्माण झाले. मोठ्या प्रमाणावर तिथे उत्पादन होऊ लागलेलं आहे. पुढचा बदल पाहूया आपण, श्रमविभाजन. चौथा बदल, औद्योगिकरणापूर्वी एक कारागीर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखादी वस्तू एकटा बनवत असे. म्हणजे औद्योगिकरण जेव्हा नव्हतं, जेव्हा शेतीची अवस्था होती किंवा कृषक क्रांती चालू होती, त्या काळामध्ये एक माणूस एकच वस्तू ती शेवटपर्यंत तिची प्रक्रिया करत असे. पण कारखाना पद्धतीमुळे काय झाले, मानवी कौशल्यांचे महत्त्व कमी झाले, कारण यंत्र काम करू लागलेलं आहे. यंत्रांनी फक्त मानवी कौशल्यांची जागा घेतली आणि ते यांत्रिक कौशल्य निर्माण झालेले. यंत्राच्या सहाय्याने कापड तयार होणं उदाहरणार्थ. इतकेच नव्हे तर या पद्धतीत एक विशेष कौशल्यांवर आधारित श्रमविभाजनही विकसित झाले. म्हणजे प्रत्येक कामगार वेगवेगळं काम करू लागला. त्यामुळे कारखान्यात काम करणारा कामगार एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करतो. म्हणजे एखाद्याला जर वस्तू वाहून न्यायचं काम असेल तर त्याला कायम तेच करावं लागतं. एखाद्याला विशिष्ट पार्ट जोडण्याचं काम असेल तर त्याला पुन्हा पुन्हा तेच काम करावं लागतं. संपूर्ण वस्तू तो बनवत नसे. त्यामुळे एकीकडे कारखान्यांमुळे एकंदर उत्पादन जरी वाढले आणि कामगारांची उत्पादकता जरी वाढली, तरी दुसरीकडे कामगारांच्या कौशल्यांच्या पातळीत निश्चित घसरण झाली. म्हणजे एक वस्तू बनवण्यामध्ये एक कामगार जितका कुशल होता तितका कुशल राहिला नाही. संपूर्ण वस्तू तो बनवतच नाही, साहजिकच त्याचं कौशल्य कमी झालेलं आहे. तो ठराविक प्रकारचं काम तेच करत होता, त्यामुळे कौशल्य वाढलं नाही. औद्योगिकरणामुळे झालेले बदल फक्त उत्पादन पद्धतीपुरते सीमित नव्हते. आता औद्योगिकरणाने जे बदल झाले फक्त प्रोडक्शन पुरतंच मर्यादित नाही आहे, तर हळूहळू संपूर्ण समाजात व्यापक संक्रमण झालं आणि संपूर्ण समाजामध्ये हळूहळू बदल झालेला आहे. अगणित नवनवीन वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या, आजच्या काळात तर पहा दुकानं, मॉल कसे भरलेले आहेत नवनवीन प्रकारच्या वस्तू आणि सेवांमुळे जीवनमानाचा स्तर हळूहळू उंचावत गेला. मानवी जीवनमानाचा स्तर वाढला. पण दुसरीकडे औद्योगिक व्यवस्था मोठ्या प्रमाणावरील भांडवल गुंतवणुकीवर आधारित असल्यामुळे समाजातील आर्थिक दरी रुंदावत गेली. आर्थिक दरी रुंदावली याचा अर्थ समाजात विषमता निर्माण झाली. कारण औद्योगिक अवस्थेमध्ये काही मुठभर लोक असतात, ते श्रीमंत भांडवलदार असतात आणि बहुसंख्य कामगार गरीब वर्ग असतो. म्हणजे विषमता वाढत गेली. गरीब आणि श्रीमंतामध्ये भेद निर्माण झाला. गरीब
खूप जास्त प्रमाणावर आणि श्रीमंत फार थोडे. औद्योगिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं औद्योगिक तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे फायदे सर्वांपर्यंत समान पद्धतीने पोचले नाहीत. आणि उत्पादन वाढलं, सगळं सगळं वाढ जरी झाली तंत्रज्ञानाने, पण याचा फायदा फक्त भांडवलदारांना झाला. गरीब गरीबच राहिले, श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. एकीकडे काही कारखानदाराकडे अफाट संपत्ती गोळा होत असताना बहुसंख्य सर्वसामान्य श्रमिक मात्र दारिद्र्याच्या खाईत ढकलले जाऊ लागले. गरीब आणखी गरीब झाले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून श्रमशक्ती संघटित होऊ लागले. पण हे महत्त्वाची बाब झाली की 19व्या शतकामध्ये मग हे श्रमिक लोक आहेत ते एकत्र येऊ लागले. त्यांनी संघटना तयार केल्या. कारण एक श्रमिक आहे तो काही कारखानदाराविरुद्ध लढू शकत नाही, मला पगार वाढवून द्या. पण मग अनेक श्रमिक एकत्र आले तर ते आपल्या पगारवाढीसाठी संप वगैरे करू शकतात. मग 19व्या शतकामध्ये अशी हे श्रमिक लोक, कामगार लोक एकत्र येऊ लागले आणि त्यांच्या संघटना निर्माण झाल्या. पाश्चिमात्य देशातील सरकारांनी कामगार हिताचे कायदे करावेत यासाठीचा दबाव वाढला. म्हणजे कामगारांच्या फायद्याचे, कामगारांच्या हिताचे कायदे करावे अशी सुरुवात झाली, मागणी सुरू झाली. काय काय तर बालकामगार प्रथा बंद, म्हणजे लहान मुलांना कामावर न ठेवणं. बालकामगार तर फटाक्यांच्या उद्योगामध्ये तर अतिशय लहान मुलं काम करतात आणि त्यांना खूप भयानक प्रकारचे आजार होतात. मग ती फटाक्यामध्ये जी दारू वापरली जाते त्यामुळे असे बालकामगार कायदा आहे सध्याच्या काळामध्ये, तर तेव्हा सुरुवात झाली होती त्याची. मजुरीचा दर वाढवणे, की त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला जास्त देणं. कामाची परिस्थिती सुधारणे, जिथं काम करतात तिथं निदान त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी किंवा बाकीच्या ज्या काही सुविधा असतील ते देणं. आरोग्यसेवा देणं, शिक्षण देणं, अशा संधी पुरवणे व राजकीय हक्क ओळखणे असे बदल शासनाला करावे लागले. पाश्चिमात्य देशात हे पटकन झाले. पाश्चिमात्य देशामध्ये सरकारांनी या कामगारांच्या हितासाठी कायदे केलेले आहेत आणि आपल्या भारतातही झालेले आहेत. पुढे तिसरा बदल, माहितीवर आधारित क्रांती, तिसरी क्रांती किंवा तिसरी अवस्था इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर आधारित झालेली आहे. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत उत्पादनाचे स्वरूप पुन्हा बदलायला सुरुवात झाली होती. आता जसं 20वं शतक मध्यापर्यंत आलेलं आहे, उत्पादनाचं स्वरूप पुन्हा बदलायला लागलं. स्वयंचलित यंत्राच्या वापरामुळे उत्पादनातील मानवी श्रमाचे महत्त्व कमी व्हायला लागले. मोठमोठे यंत्र काम करू लागला. तुम्ही JCBचं काम पाहता की किती मोठ्या प्रमाणावर ते काम करते. मानवी श्रमाच्या सहाय्याने एवढं काम करणं पटकन शक्य नाही. रस्ते बनवण्याचं यंत्र पहा, वेगवेगळी यंत्र तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील. खूप मोठी मोठी कामं करतात ती. जनसंपर्क कार्य, बँका, प्रसारमाध्यमे, विक्री जाहिरात क्षेत्र अशा सेवांवर आधारित क्षेत्रांमध्ये कामगार व व्यावसायिकांचा सहभाग वाढला. ही नवनवीन क्षेत्र विकसित झाली आणि तिथे कामगार, व्यावसायिक काम करू लागलेले आहेत. आणि या समग्र म्हणजे संपूर्ण, या संपूर्ण परिवर्तनाला अधिक चालना देणारा घटक म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित ही तिसरी क्रांती, टेक्नॉलॉजीवर आधारित झालेली क्रांती आहे ही तिसरी. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे युरोप, अमेरिका व आशिया खंडातील बऱ्याचशा औद्योगिक देशात कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. आता पहा, सगळी कामं इंटरनेटवर होतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 वर्षात तर हे लक्षात आलं, लोकांनी घरात बसून आपल्या कॉम्प्युटरवर बरीचशी कामं केलेली आहेत. म्हणजे इतका माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे, क्रांती झालेली आहे. त्यात 3 प्रकारचे बदल आलेले. आता पाहूया माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात कोणते 3 प्रकारचे बदल दिसून आले. त्यातला पहिला प्रत्यक्ष वस्तूंकडून कल्पनांची निर्मिती सुरू झाली. आयडियाज, वस्तू नाही आहे ती काही दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, अमूर्त अशी कल्पना. माहिती युगाच्या अवतरणापूर्वी विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याच्या उत्पादनावर अर्थव्यवस्था आधारित होती. म्हणजे वस्तू आणि साहित्य निर्माण करावं लागत होतं माहिती तंत्रज्ञानाच्या युगापूर्वी. आज सेवा क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सेवा क्षेत्र सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे आजच्या काळात. विविध सेवांची निर्मिती तसेच नवनवीन कल्पना व प्रतीकांच्या निर्मितीचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. म्हणजे नवनवीन कल्पनेचं क्षेत्र, प्रतीकांच्या निर्मितीचं क्षेत्र, सेवा निर्मितीचं क्षेत्र वाढत आहे. आता पहा कोणकोणतं, संगणक तज्ज्ञ, ह्या लोकांना चांगलं काम उपलब्ध आहे. लेखक म्हणजे साहित्यिक वगैरे, नंतर वित्तीय सल्लागार, आर्थिक सल्ला देणारे, शेअर मार्केटचं पण लोक खूप कामं करतात आता. वास्तुविशारद, घरबांधणी संदर्भात, जाहिरात तज्ज्ञ, जाहिरात तर 64वी कला म्हणतात आणि 65वी कला म्हणतात. आणि हे तर खूप इथे आजकाल तर सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जाहिरातीवरच चाललेलं आहे जग.
अशा असंख्य व्यावसायिकांबरोबरच दुकानदार व दुकानात काम करणारे मदतनीस, मॉलमध्ये बघा किती कामं आहेत तिथे, सफाई सेवा पुरवणारे, सुरक्षा सेवा पुरवणारे, अशा विविध सेवा देणाऱ्या लोकांना आजच्या माहिती युगातील अर्थव्यवस्थेत महत्त्व आले आहे. आणि अशा सेवा देणारे लोक, कामं करणारे लोकांना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अर्थव्यवस्थेत खूप महत्त्व आलेलं आहे. यांत्रिक कौशल्याकडून साक्षरता कौशल्याकडे, म्हणजे आता यांत्रिक कौशल्य मागं पडत आहे पण साक्षरता कौशल्य वाढत आहे आजच्या काळात. माहितीवर आधारित क्रांतीमुळे संपर्क क्षमता, लेखन, सादरीकरण, संगणकाचा वापर अशा साक्षरतेवर आधारित कौशल्यांना वाढती मागणी आली आहे. म्हणजे या गोष्टी येतात त्याला तो साक्षर, त्याचं कौशल्य, की मग त्या असेल संगणकाचा वापर असेल किंवा साक्षरतेवर आधारित कौशल्य असेल, याची मागणी वाढली, ते भरपूर काम उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे या नवीन प्रकारच्या क्षमता आहेत अशा व्यक्तींना आज नवनवीन संधी उपलब्ध आहेत. आणि अशा कौशल्य ज्यांच्याकडे आहेत त्यांना कामाच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. म्हणजे यांत्रिक कौशल्य जाऊन असं कल्पण्याचं कौशल्य निर्माण झालं आहे. पुढे कुठेही बसून काम करण्याची शक्यता, आत्ताचा उल्लेख केला, लॉकडाऊनच्या काळामध्ये घरात बसूनही कामं करता आली आपल्या संगणकावर, लॅपटॉपवर. औद्योगिकीकरणाच्या काळात उत्पादनाचे काम कारखान्यामध्ये एका छताखाली संघटित झाले. जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा कारखान्यात जाऊन, घराबाहेर जाऊन काम करावं लागलं. आज संगणक तंत्रज्ञानामुळे कामाचे विकेंद्रीकरण होत आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काम करता येऊ शकतं. लॅपटॉप, मोबाईल आणि प्रगत माहिती तंत्रज्ञानामुळे आज घरी बसून काम करता येणे शक्य झाले आहे व कुठल्याही जागेचे रूपांतर कल्पित ऑफिसमध्ये सहज होऊ शकते. आज घरातलं एखादा कोपरासुद्धा ऑफिस झालेलं आहे, कल्पित ऑफिस निर्माण झालेलं आहे. घरात बसूनही आजच्या काळामध्ये काम करता येऊ शकतं. आता या प्रकरणात उपक्रम क्रमांक 3 दिलेला आहे तुम्हाला. चार्ली चॅप्लिनचा एक हे सिनेमा पाहायला सांगितलं आहे तुम्हाला. त्या सिनेमाचं नाव आहे मॉडर्न टाइम्स. अतिशय छान आहे, मी पाहिलेला आहे, तुम्ही पण पहा. हा सिनेमा बघा. मानवी श्रमावर यांत्रिकीकरणाच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. म्हणजे यांत्रिकीकरणामुळे काय परिणाम झाले मानवाच्या श्रमावर, त्यावर आधारित हा चित्रपट आहे. त्या परिणामांची तुम्ही चर्चा करायची आहे. आता आपण पाहूया यातील चौथ्या प्रकरणातील चौथा उपघटक, त्यातला दुसरा उपघटक आहे कामाचे बदलते स्वरूप. कामाचं स्वरूप कसं बदलत गेलं. प्रगत औद्योगिकीकरणामुळे आज कृषी क्षेत्रात असलेल्या लोकांचे प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे जी पहिली क्रांती शेतीच्या क्षेत्रात झाली होती, त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या कामाला मजूर मिळत नाही, आजची अशी अवस्था आहे. उच्च विकसित देशात शेतीचे काम तंत्रज्ञान व यंत्राच्या सहाय्याने होते. आता जे श्रीमंत देश आहेत, विकसित देश आहेत, अमेरिकेसारखे, तिथे सगळं शेतीचं काम पण यंत्रच करतं आहे. मोठमोठाली यंत्र, तंत्रज्ञान याच्या सहाय्याने काम होतं. भारतासारख्या देशात अजूनही शेतीवर अवलंबून असणाऱ्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या, म्हणजे भारताचा जर विचार केला तर म्हणतात 70% आसपास लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा स्वरूपाच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांची संख्या बरीच मोठी आहे, म्हणजे 70%. अर्थात भारतात सेवा क्षेत्रही झपाट्याने विस्तारत आहे, पण आज हळूहळू बदल होत आहे. प्रचंड वाढते आर्थिक परस्परावलंबित्व हे आधुनिक समाजाचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आजच्या काळामध्ये आर्थिक परावलंबन आहे किंवा एकमेकांवर अवलंबून आहे. आज भांडवल, श्रम, कच्चा माल आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीतूनच जागतिक अर्थव्यवस्था कार्यरत आहे. म्हणजे आत्ताची उल्लेख केला आपण जागतिकीकरणाच्या काळाचा, आत्ता जागतिक अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. मग भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात जातात, श्रमिक जातात, कच्चा माल जातो येतो, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. त्यामुळे सगळे देश सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत, कोणीच स्वतंत्र नाही. आपण सगळेच आपल्याला लागणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी जगभरात पसरलेल्या असंख्य कामगारांवर अवलंबून आहोत. अमेरिकेसारख्या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये तर भारतीय खूप लोक आहेत. औद्योगिक व्यवस्थेमध्ये आता उद्योगाची व्यवस्था होती, त्यामध्ये उत्पादन केंद्रीय असेंब्ली लाईन पद्धतीने होत असे. केंद्रीय असेंब्ली लाईन पद्धतीने म्हणजे कसं, कामगार एका जागेवर फिरत्या यांत्रिक पट्ट्यासमोर उभे राहून काम करत, म्हणजे एकाच ठिकाणी उभं राहायचं, तो पट्टा फिरत राहील. उदाहरणार्थ पॅकिंगचं काम असेल, तो तिथेच थांबणार, पण त्याच्यासमोर ती वस्तू येणार, तिथे पॅक करणार, अशा पद्धतीने त्याला असेंब्ली लाईन म्हणतात. एकाच लाईनमध्ये काम करणं. आणि त्यांच्या कामावर काटेकोर देखरेख व नियंत्रण असे, त्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी असत. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत काम पूर्णपणे विकेंद्रित झालेलं आहे, एकाच ठिकाणी केंद्रीकरण नाही आहे.
कंपन्या आणि देशांमधील वाढत्या स्पर्धेमुळे उत्पादनात लवचिकता असणे ही काळाची गरज आहे आणि उत्पादनामध्ये लवचिकता कमी जास्त करणं, सुधारणा करणं हे करावं लागतं, कारण स्पर्धा खूप वाढलेली आहे. याचा अर्थ असा की उत्पादनातील विविध प्रकारची कामे जगाच्या वेगवेगळ्या देशांमधून करून घेणारी व्यवस्था आहे. म्हणजे एक वाहन बनवायचं तर त्या वाहनाचे पार्ट्स वेगवेगळ्या देशात बनवलेले असू शकतात. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये एकाच वस्तूचं काम होऊ शकतं. एक जागतिक उत्पादनाची साखळी निर्माण होत आहे. आता त्याचं उदाहरण पाहू. एका देशात कच्च्या मालावर प्रक्रिया होते, कारण त्या देशात कच्चा माल स्वस्तात उपलब्ध आहे. पण प्रत्यक्ष वस्तूचे उत्पादन मात्र ज्या देशात श्रमाचे मूल्य कमी आहे अशा देशात होते. म्हणजे कच्चा माल जिथे मिळतोय त्याच्यावर थोडी प्रक्रिया होणार आणि त्याच्यापासून वस्तू बनवायची, तर जिथे श्रमिक जास्त उपलब्ध आहेत अशा देशामध्ये तिथे वस्तू तयार केली जाते. अशी व्यवस्था निर्माण झाली आज. प्रत्यक्ष त्या वस्तूचा खप एखाद्या तिसऱ्या देशात केला जाणे हे देखील शक्य आहे आणि ती विकायला मात्र कोणत्याही देशात दुसऱ्या विकू शकतात. म्हणजे एका देशातला कच्चा माल दुसऱ्या देशामध्ये त्याची पक्की वस्तू केली आणि नंतर जगभर विकली, असंही होतं. कोका कोला, कोलगेट, पामोलिव्ह, जनरल मोटर्स आणि अशाच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, याला मल्टीनॅशनल कंपन्या म्हणतात, जगभर पसरलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आता ह्या अशाच प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये आणि ही जगभर पसरलेली ही अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. आता पाहूया, हे तुम्हाला माहीत आहे का? काय पाहू. बार्बी, ती बाहुली माहिती तुम्ही, ती अशी गुलाबी रंगाचे कपडे असतात, त्याला मस्त सुंदर नटवलेली बाहुली असते, घाऱ्या डोळ्यांची छोटीशी. ती खरंच कुठली, पहा बरं त्या बार्बीबद्दल आपण माहिती घेऊया. उत्पादनाच्या जागतिक साखळीचे उत्तम उदाहरण म्हणून जगप्रसिद्ध बाहुली बार्बी. आता उत्पादनाची कशी साखळी आहे, कशी चेन आहे, त्याचं उदाहरण म्हणून बार्बीचं घेऊया आपण. जपानमध्ये आर्थिक मंदीच्या काळात म्हणजे 1959च्या दरम्यान ही मध्ये पहिली बार्बी बनवली गेली. म्हणजे सुरुवात जपानमध्ये झाली, पहा तिची. जपान जसजसा विकसित झाला व तिथल्या मजुरीचे दर जसजसे उंचावत गेले तशी बार्बी आशियातील इतर देशात बनू लागली. म्हणजे जपान जसजसा विकसित झाला आणि तिथे मजुरांचे दर वाढले, त्यांना जास्त पैसे द्यावे लागले बार्बी बनवायला. मग हळूहळू बार्बी आशियामधले जे इतर देश होते तिथं दुसरीकडे बनवायला लागले बार्बी. बार्बीचे आयुष्य सौदी अरेबियात सुरू होते आणि सौदी अरेबियात सुरुवात झाली बार्बी बनवायला, जिथे तिच्या प्लॅस्टिकच्या शरीरासाठी आवश्यक असणारे इथिलीन बनते. बाहुलीचं जे प्लॅस्टिकचं शरीर आहे ते इथिलीनपासून बनवतात, मग ते सौदी अरेबियात आहे. तैवानमधील फार्मोसा प्लॅस्टिक या कंपनीत इथिलीनपासून तिचा प्लॅस्टिक PVCचा ढाचा बनतो. म्हणजे तिचं जे शरीराचा जो ढाचा आहे तो तैवानमध्ये बनतो. ते आणि म्हणजे सौदी अरेबियातून प्लॅस्टिक तैवानमध्ये जातं, तैवानमध्ये त्याचा ढाचा बनतो आणि हे पुढं चीन, मलेशिया, इंडोनेशियातील कारखान्याकडे पाठवलं आणि त्याचे मूळ कारखाने कुठे आहेत? चीनमध्ये, मलेशियात, इंडोनेशियात, जिथे बार्बीचे शरीर आकाराला येतं. म्हणजे तिथं ती पूर्ण बाहुली बनवतात, तिचं शरीर पूर्ण तयार करतात. बार्बीचे नायलॉनचे केस, आता ते बार्बीच्या डोक्यावर जे केस आहेत नायलॉनचे ते जपानमध्ये बांधतात, तर तिचे कपडे चीनमध्ये तयार होतात. बार्बीला घालायचे ते गुलाबी सुंदरसे कपडे चीनमध्ये तयार होतात. मग प्रश्न पहा, मग ही बार्बी खरोखर कुठली बनायची, म्हणजे नेमकी कोणत्या देशात तयार होती असा प्रश्न पडेल. याला म्हणायचं उत्पादनाची साखळी. बार्बीचे डिझाईन अमेरिकेत केले आणि डिझाईन कुठं केलं जातं तिचं? अमेरिकेमध्ये. तिथेच विक्री आणि खपाची धोरणे बनतात. मग तिची विक्रीबाबत जे निर्णय असतात तिथं तयार होतात अमेरिकेत आणि तिथेच सर्वाधिक नफाही मिळतो आणि जास्त नफाही अमेरिकेत मिळतो. पण बार्बीशी संबंधित फक्त थोड्याच गोष्टी अमेरिकेत बनतात. ती म्हणजे बार्बीला नीट ठेवायला वापरली जाणारी खोकी, म्हणजे पॅकिंगसाठी खोकं अमेरिकेत बनतं व तिला सुशोभित करायला लागणारे काही रंग आणि तेल, म्हणजे पॅकिंग तिथे होतं आहे. आलं लक्षामध्ये? डिझाईन बनवलं जातं आणि पॅकिंग अमेरिकेत होतं. म्हणजे ही किती चेन मोठी आहे अर्थव्यवस्थेमध्ये. आणि हा सोर्स दिलेला आहे 2008मधली माहिती आहे ही. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.